मंडळी, आज मी मला आलेला माझ्या स्वामींचा अनुभव सांगते. तर मंडळी, आता चालू आहे धोंड्याचा महिना. धोंड्याचा महिना म्हटल्यानंतर आपल्या घरी लक्ष्मीनारायणाचा जोडा जेवून गेलेलं खूप चांगलं असतं असं म्हणतात. मग तसंच आमच्या इथे ना धोंड्याचा प्रोग्राम होता आणि देवाची इच्छा असते काही गोष्टी आपल्या हातून पुण्य घडून घ्यायची. तर तसंच माझ्याही बाबतीत झालं की आम्हाला म्हणजे आम्ही राहतो इथे शहरामध्ये आणि आमचं जे गाव होतं तिथे आम्ही आंबेरस ठेवला होता. पण तिथे पण आहे ना एक प्रॉब्लेम झाला. म्हणजे आता जे जवळचे आमचे म्हणजे नातेवाईक होते ते डेट झाले, त्यामुळे तेव्हा घरी मोठा प्रोग्राम जो ठेवायचा होता धोंड्याचा तो कॅन्सल झाला. मग ते कसं आणि ते आपल्या घरात ना एक लक्ष्मीनारायणाचा जोडा जेवून घ्यायला पाहिजे असं सगळ्यांचं हे असतं. तर मग देवाला माझ्याच हातून ही सेवा घडून घ्यायची होती असंच म्हणावं लागेल. मग इथे आम्ही इथे शहरामध्ये राहतो ना, तर इथे ना मग माझ्या म्हणजे ज्या आमचे नातेवाईक आहेत ननंदबाई, त्यांना ना त्यांच्यासाठी धोंडा करायचाच होता. परंतु करावं की नाही मनात चिंता होती की असं झाल्यानंतर करावं की नाही. परंतु मग आमची म्हणजे माझ्या सासूबाईंचं म्हणणं झालं की छोटा का होईना आपण घरात त्यांना बोलून आपण ही करू बुवा, त्यांची पूजा वगैरे करू. तर मग मलाही वाटत होतं, परंतु कुठंतरी मनाला वाटायचं की योग्य आहे की नाही. परंतु देवाला जर आपल्या हातून कुठलीही सेवा करून घ्यायची असेल, तो कुठलाही पुण्य घडून घ्यायचा असेल तर आहे ना, म्हणजे माझे स्वामीच म्हणते मी, माझे स्वामी आपोआप ते करून घेतात. तर आम्हाला जो गावाला मोठा आंबेरस करतात तो करायचा होता, तो कॅन्सल झाला. तर माझ्या सासूबाईंचा काल अचानक फोन आला की तो जरी कॅन्सल झाला तर आपण आहे ना इकडे आम्ही शहरात राहतो ना, तिथे छोटा का आहे ना आपण म्हणजे कार्यक्रम करू आणि त्यांना जे म्हणजे एक जोडी का आहे त्यांना जेव घालू, त्यांना घरातून लक्ष्मीनारायणाचं जोडा तो जेव घालून हे करू बा, असं त्यांची पूजा अर्चा करू. तर म्हटलं ठीक आहे. आणि पण आहे ना त्या म्हणे उद्या परवा 2-3 दिवसानं, ह्या 2-3 दिवसातच करू. परंतु माझ्या मनात लगेच विचार आला की नाही आपली म्हणजे आता स्त्रियांचा काय प्रॉब्लेम असतो तुम्हाला माहितीच आहे. डेट होती तर म्हटलं जे आपली प्रॉब्लेमची तारीख असते ना ती होती. म्हटलं कधी येऊ शकतो. तर म्हटलं 1-2 दिवसात नाही तर करायचं तर मग उद्या सकाळीच म्हटलं लगेचच बोलून घेऊ. तर मग असा विचार केला आणि लगेच आहे ना म्हणजे मग मी लगेच रात्री आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे नेमकी चतुर्थी वगैरे होती तर तो स्वयंपाक करून घेतला. तो स्वयंपाक झाला त्यानंतर खूप वेळ पण झाला होता. म्हटलं नाही करायचं ना तर सकाळीच लवकर करून घेऊ, कारण कसं आहे स्त्रियांचं आहे ना आपल्याला माहिती सगळं म्हणजे आता ज्या तुम्ही लेडीजला माहितीच आहे स्त्रियांची जर तारीख असते तर कधीही पण म्हणजे डेट प्रॉब्लेम येऊ शकतो. तर म्हटलं नको आधी देवांना सगळ्यांना धोंडे वगैरे गेले पाहिजे. आपले धोंड्याच्या महिन्यामध्ये देवांना मान जाणं तर खूप महत्त्वाचं असतं. माझ्यासाठी मंडळी मी घरात जो स्वयंपाक करते तो आधी माझ्या स्वामींना आणि माझ्या देवाला जर तो मनापासून म्हणजे तो पोचला, त्यांना नैवेद्य वगैरे जर व्यवस्थित केला ना तरच मला तो म्हणजे स्वयंपाक ते अन्न खाण्यात रुची वाटते. नाही तर ना मला ना कुठेतरी मनाला सदैव रुकरुक असते. मी एखाद्या वेळेस नैवेद्य मनाला इतकी रुकरुक लागते की आज आपण देवाला नैवेद्य दाखवता आपण स्वतः खाल्लं इतकी मनाला रुकरुक. कारण आपण जे अन्न बनवतो ना ते ना देव काय खरंच येऊन खात नाही, परंतु देवाला जो एक मानपान असतो खरं तर आपण देवामुळेच इथे आहे, देवामुळेच आपण ह्या सृष्टीवरती आहे. आणि आपण जे अन्न खातोय ते आज त्या परमेश्वरामुळेच मिळतं आहे. तर आपण जर त्या परमेश्वराला फक्त एक म्हणजे स्वाद म्हणून जर ते देऊ शकत नाही ना तर मी तर म्हणजे त्या अन्नाला आपण परब्रह्म म्हणतो. मग ते जर आपण नुसतं खाण्यासाठी बनवतो आणि त्याला काहीच अर्थ नसतो. मी तर हेच सांगते. त्यामुळे ना कधी आपण जे स्वयंपाक बनवतो जे अन्न बनवतो ना ते पहिले आपल्या देवाला गेलं पाहिजे. कुठले आणि सण असो वार असो कुठलाही असो किंवा कोणी पाहुणे येणार असो त्यांना जेव घालतो आपण मान्य आहे. पहिले एक नैवेद्याचं ताट आहे ना हे देवाला गेलं पाहिजे आणि मग आपण सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. देव काय खरंच येऊन खात नाही, परंतु देवाला फक्त एक आपल्या मनातला भाव त्यातून कळतो. आणि आपण जे करतोय त्या स्वयंपाकातली आपण जर देवाला नैवेद्य दाखवलं ना आपोआप त्या स्वयंपाकाला रुची येते. मी असं नाही म्हणणार का आपण मीठ नाही टाकलं भाजीला मग मीठ तरी ती भाजी चांगली लागेल असा विषय नाही. परंतु देवाला जर नैवेद्य दाखवून आपण ते खाल्लं त्या अन्नाला खरंच आहे ना एक गोडवा निर्माण होतो आणि त्याला तो एक प्रसाद म्हणून तो आपण खाल्ले जातो. हा तुमच्या अडचणी असतात, आज स्त्रियांच्या अडचणी असतात घरामध्ये
काय ना काय अडचण आलं तर त्यावेळेस नैवेद्य दाखवूच नका, त्यावेळेस देवांना देऊ नका, ते मान्य आहे. परंतु इतर वेळची गोष्ट सांगते मी. तर तसंच माझ्या बाबतीत पण आज झालेलं आहे. तर मी सगळं म्हणजे आज माझ्याकडनं सगळी माझ्या स्वामींची व्यवस्थित म्हणजे आता देवांना नैवेद्य वगैरे सगळं ते धोंडे 33 गायचे ते धोंडे असतात आणि परत सगळ्या देवांना पण धोंडे म्हणजे धोंडे जेवण दिलं पाहिजे बुवा असं म्हणतात. ते वाण असतं एक प्रकारचं, तर ते सगळं दिलं गेलं. आणि त्यानंतर माझ्या स्वामींनी माझ्याकडनं ही सेवा करून घेतली. मी असंच म्हणून मी स्वतःने काय केलं तर माझ्या स्वामींनी ही सेवा सगळी करून घेतली. आणि त्यानंतर म्हणजे आपल्या लेडीजचा जो प्रॉब्लेम असतो ना ते तुम्हाला माहितीच आहे. मग ते झालं. तर मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपल्या स्वामींना जर आपल्याकडनं जर चांगलं कार्य करून घ्यायचं असलं ना तर आपोआप करून घेतं. मला कालपासून खूप टेन्शन होतं की स्वामी सगळं व्यवस्थित पार पडू द्या. मी फक्त स्वामींना रात्री हा शब्द बोलले. मला करायला आवडतं, पण काही जर त्याच्यामध्ये अशा नको ते चुकीच्या गोष्टी जर घडल्या ना, म्हणजे असं पाळीनं किंवा कोणाचं काही झालं चुकीचं वाईट गोष्टी, तर मला खूप टेन्शन. बघा ना, आपण करणारे असतो, परंतु ना आपल्या हातून आपलं जर मन चांगलं असेल ना आणि आपल्या मनात जर भाव असेल ना तर नक्कीच आहे ना आपले स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात. स्वामी खरंच सगळं करून घेता. मला याबद्दलचं स्वामींचं आज खरंच एक छोटा तुमच्यासाठी छोटा असेल पण माझ्यासाठी ना हा मोठा अनुभव आलेला आहे की आपले स्वामी फक्त त्यांना आपण शब्द टाकतो पण ते इतकं सगळं व्यवस्थित करून घेताना मला याचं खूप म्हणजे माझ्या स्वामींवरती ना खूप अभिमान वाटतो की मी माझे स्वामी इतकं म्हणजे कसं काय सगळं सांभाळतात. कधी कधी विशेष वाटतं आपलंच आपल्याला खूप विशेष वाटतं की फक्त म्हणजे मी स्वामींना बोलले आणि बस स्वामींनी सगळं काही करून घेतलं माझ्या हातून. तर खरंच माझे स्वामी प्रचित आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला तर खूप खूप म्हणजे अनुभव येत गेला आहे. तर स्वामी असाच तुमचा आहे ना कृपेचा आधार आम्हाला राहू द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आणि मंडळी फक्त आहे ना काही नाही, कोणी किती आपल्याबद्दल वाईट असो आपण फक्त मन चांगलं ठेवा आणि आपल्या स्वामींची मनापासून भक्ती करा. स्वामी तुमच्या प्रत्येक संकटात अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून स्वामी सांभाळतील. आपल्या स्वामींना आपला फक्त मनापासून भाव पाहिजे ना, आपलं मन आहे ना खरं पाहिजे. मंडळी कोणी कितीही वाईट वागो आपल्याशी, आपला फक्त स्वामींवर विश्वास पाहिजे आणि स्वामींचे आपण आहे ना मनापासून भक्ती केली पाहिजे. आपल्या पाठीशी सदैव स्वामी आहे. मला तर फक्त आहे ना ह्या जगात आहे ना कोणाचंच नाही, फक्त माझ्या जवळच्या लोकांचा स्वामींचा आधार आहे बस. तर मंडळी तुम्हीसुद्धा मनापासून स्वामींची सेवा करा आणि स्वामींचा अनुभव घ्या. मग बघा तुमच्या जीवनात कसे हळूहळू बदल होतील. तर मंडळी माझा हा तुमच्यासाठी साधा जरी असेल परंतु माझा खूप मोठा अनुभव आहे. तर मंडळी स्वामींचे तुम्हाला सुद्धा हा स्वामींचा अनुभव आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.